निर्णय आज घेतलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. आणि आज राजन साळवींचा ठाण्यातील आनंद आश्रमात शिंदे गटात प्रवेश होतोय. त्याची दृश्य आपण बघतोय. शेकडो कार्यकर्त्यांचं ते तिथं पोहोचलेले. त्यांच्याबरोबर आपण बघतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसत आहेत. ठाण्यातल्या शिंदेंच्या निवासस्थानी त्यांची बैठक पार पडली आणि यावेळी त्या दोघांमध्ये चर्चा झाल्याचं देखील कळतंय. आणि या चर्चेनंतर आता थेट ते आनंद आश्रमाच्या दिशेने येऊन पोहोचले आणि थोड्याच वेळात त्यांचा पक्षप्रवेश सोहळा जो आहे तो पार पडेल. आणि यावेळी आमदार किरण सामंत देखील त्यांच्याबरोबर उपस्थित असल्याचं आपण बघतोय. शिवसेनेचे महत्त्वाचे सगळे पदाधिकारी तिथे उपस्थित आहेत. यावेळी धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला मालार्पण करून अर्थात पुढे पक्षप्रवेशाची म्हणजे राजन साळवींच्या पक्षप्रवेशाची घोषणा जी आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील. उद्धव ठाकरे गटाचे जे 2 बुरुज खरं तर कोकणामध्ये कायम होते त्यापैकी एक बुरुज म्हणजे राजन साळवी ढासळला असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण आता राजन साळवींचा गट हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आल्यामुळं आता एकमेव फक्त भास्कर जाधव, गुहागरचे आमदार भास्कर जाधव हेच ठाकरे गटाचे कोकणात शिल्लक आहेत. दुसरीकडे वैभव नाईक यांचा मात्र गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्याचं आपण बघतोय. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाचा आता एकमेव आमदार म्हणजे भास्कर जाधव हे कोकणामध्ये उरलेत. आणि दुसरीकडे आपण बघतोय शिंदे गट मात्र त्यांच्या वेगवेगळ्या नेत्यांच्या माध्यमातून आता सक्षम झालाय. त्यांची ताकद वाढलेली आहे. आणि यावेळी आनंद आश्रमामध्ये सगळे महत्त्वाचे नेते या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण पाहतोय. अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आत्ता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. उदय, काय माहिती? उदय, आपल्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय? हे देखील होते. त्याचबरोबर लांजा राजापूर विद्यमान मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवसेनेचे किरण सामंत हे देखील होते. त्यांच्या आधी इथे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे देखील इथे दाखल झाले. पुढच्या काही क्षणात हे सर्वजण स्टेजवरती येणार आहेत. इथे पुढच्या काही क्षणात हे सर्वजण स्टेजवरती येणार आहेत. पाहतो आहोत की आनंद आश्रमाच्या बाहेर हा पक्षप्रवेश सोहळा जो आहे तो पार पाडणार आहे. राजन साळवी यांच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाला कोकणामध्ये खूप मोठं खिंडार जे आहे ते पडलेलं आहे. कोकणातील ठाकरे गटाचं अस्तित्व जे आहे ते अतिशय कमकुवत झालं असल्याचं राजकीय विश्लेषण जे आहे ते व्यक्त करतायत. त्यामुळे एकूणच शिवसेनेकडे पदाधिकारी आणि शिवसैनिक जे मोठ्या संख्येने आज पक्षप्रवेश करतायत. आज राजन साळवी यांच्यावरती एकनाथ शिंदे काय जबाबदारी सोबत हे देखील आता पाहावं लागणार आहे. पण या सगळ्याच्यात आपण जर पाहिलं उदय, त्यांची काल देखील महत्त्वाची बैठक पार पडली आणि आजही इथे आनंद आश्रमात येण्यापूर्वी महत्त्वाची बैठक जी आहे राजन साळवीची आणि उपमुख्यमंत्र्यांची पार पडल्याचं आपण बघतोय. राजकीय पुनर्वसनाच्या संदर्भातलं काय आश्वासन दिलं गेलं असावं का? लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आपण पाहतो की सध्या विद्यमान आमदार हे शिवसेनेचे आहेत. किरण सामंत हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे राजन साळवी यांना आता कुठल्या मतदारसंघामधून त्यांना निवडणूक लढवण्याचं आश्वासन दिलं जात आहे किंवा संघटनात्मक जबाबदारी जी आहे ती दिली जाते हे आता पाहावं लागणार आहे. जी माहिती मिळते त्यानुसार सध्या कुठल्याही भविष्यात निवडणुका जवळ नाहीये. त्यामुळे त्यांना सध्या संघटनात्मक जबाबदारी आहे ती दिली जाणार आहे. त्यानुसार राजन साळवी हे शिवसेनेत पक्षप्रवेश करतायत आणि त्यांच्या सोबतच आपण इथे पाहतोय की आनंद आश्रममध्ये धर्मवीर आनंद दिघे यांच्या तस्वीरीला उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे आदरांजली वाहत आहेत. त्या पाठोपाठ राजन साळवी यांचा आज पक्षप्रवेश आहे ते देखील आदरांजली वाहणार आहेत. आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे देखील इथे आदरांजली हे वाहतात. पुढच्या काही क्षणातच आनंद आश्रमातून सर्व नेते बाहेर येतील आणि त्यांचा पक्षप्रवेश सोहळा जो आहे त्यांचा पक्षप्रवेश जो आहे तो पार पाडणार आहे. महत्त्वाचे नेते देखील आपण इथे उपस्थित असल्याचं आपण बघतोय शिंदे गटाचे. एकूणच आजचा हा सगळा आनंद आश्रमातला पक्षप्रवेशाचा सोहळा जर पाहिला तर यातनं एक लक्षात येतंय की या सगळ्या याच्यातनं
शिंदे गटाने ठाकरेंना एक प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केलाय का की आता कोकण संबंध आम्ही हाती घेतलाय म्हणून? आणि आपण पाहतोय की आता शिवसेना म्हणजे कोकण आणि कोकण म्हणजे शिवसेना असं समीकरण असताना या समीकरणाला खरं तर छेद बसला. अर्थात शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट दोन वेगवेगळे झाले. या सगळ्या याच्यात जर आपण पाहिलं तर गेल्या निवडणुकीत ठाकरे गटाची ताकद वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात असताना तिथं मात्र जनतेनं म्हणजे कोकणवासियांनी मात्र शिंदे गटातल्या प्रतिनिधींना त्यांच्या बाजूने कौल देऊ केला. आणि यामध्ये गुहागरचे आमदार भास्कर जाधव जर वगळले तर मात्र ठाकरे गटाचे इतर सगळे आमदार जे आहेत ते कोकणामध्ये त्यांचा पराभव झाला. आता यात राजन साळवी देखील यांचा पराभव किरण सामंत यांनी केल्याचं आपण पाहिलं. आणि या सगळ्या ह्याच्यात किरण सामंत हे गेलं काही कालावधी म्हणजे निवडणुकीनंतर ते अस्वस्थ होते, नाराज होते. ठाकरे गटातल्या कार्यशैलीवरती ते नाराज असल्याचं कळत होतं. आणि या सगळ्या ह्याच्यातनं त्यांच्या डोक्यावरती तपास यंत्रणांची टांगती तलवार असल्याचं आपण पाहिलं होतं. या सगळ्याच्यात ते काय निर्णय घेतात याबद्दल देखील मोठी चर्चा होत असताना अखेर आता त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचं आपण बघतोय. कालच दुपारी त्यांनी त्यांच्या उपनेतेपदाचा म्हणजे ठाकरे गटाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आणि आता शिंदे गटात त्यांचा प्रवेश होणार असल्याचं आपण पाहतोय. पुन्हा एकदा उदयकडे आपण जाऊयात. उदय, आता तसं बघायला गेलं तर ठाकरे गटांच्या आमदारांची संख्या कोकणातली ही फक्त एकच आहे भास्कर जाधव यांच्या रूपाने. आणि आता राजन साळवी भले त्यांचा पराभव झालेला असला तरी त्यांचा मोठा गट आहे. तो शिंदे गटाकडे आल्यामुळे उद्धव ठाकरेंना कोकणात हा मोठा धक्का म्हणायचा का? विषय आपण पाहतो की कोकण हा नेहमी शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मात्र शिवसेना दुभांगल्यानंतर एक शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उमेदवार जे ते विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने निवडून आलेले आहेत. एकमेव आमदार जे निवडून आले ते म्हणजे भास्कर जाधव चिपळूण विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. आणि त्यानंतर जर आहेत ते वैभव नाईक होते आणि त्याचबरोबर राजन साळवी होते. मात्र वैभव नाईक आणि राजन साळवी यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झालेला आहे. लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघामधून शिवसेनेचे उमेदवार किरण सामंत यांचा विजय झाला. त्यामुळे पराभूत झालेले राजन साळवी हे भाजपमध्ये जाणार का शिवसेनेमध्ये येणार या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातो. मात्र अखेरीस राजन साळवी यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि या संदर्भात त्यांची अधिकृत बैठक जी आहे चर्चेची ते देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत कालच झाले असल्याची आपल्याला माहिती मिळते. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी त्यांच्या उपनेतेपदाचा म्हणजे ठाकरे गटाच्या उपनेतेपदाचा देखील त्यांनी कालच राजीनामा दिलेला आहे. आणि पुढे त्यांची राजकीय कारकिर्दी त्या आता शिवसेनेत मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्यानंतर आता त्यांचा अधिकृत पक्ष प्रवेश जो आहे ठाणे शहरातील टेंबी नाका येथील आनंद आश्रम इथे होत आहे. पुढच्या काही क्षणातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजन साळवी यांचा पक्ष प्रवेश सोहळा हा इथे पार पडणार. महत्वाची नेते मंडळी देखील उपस्थित असल्याचं आपण बघतोय. या सगळ्या याच्यातनं खरं तर समोरच्या गटाला आपली ताकद दाखवण्याचा देखील इथं प्रयत्न केला जातोय का? उदय, शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करत असल्याचं आपल्याला दिसून आहे. आज सकाळी देखील त्यांनी प्रतिक्रिया देताना हे सांगितलेलं आहे की मी पक्ष प्रवेश करतोय. पुढील राजकीय एकूणच भवितव्य पाहून मी हा पक्ष प्रवेश करत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता राजन साळवी यांच्यावरती नेमकी काय जबाबदारी सोपवतात एकनाथ शिंदे याकडे सर्वांचं लक्ष लागलेल्याची माहिती म्हणजे त्यानुसार संघटनात्मक जबाबदारी जी आहे राजन साळवी यांच्यावरती सोपवली जाणार आहे. आणि त्यानुसार राजन साळवी हे शिवसेनेत सक्रिय राहणार आहेत. मात्र पाहतोय की राजन साळवी यांच्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणखी किती आजी माजी आमदार हे त्यांच्या शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं. ऑपरेशन टायगर बद्दलची चर्चा होत असताना आपण जर तसं बघायला गेलं उदय तर त्याची सुरुवात झाली असं आपण म्हणायचं का? उदय, राजन साळवींचा मोठ्या शक्तीप्रदर्शन करत त्यांनी शिंदे गटात त्यांचा प्रवेश होत असल्याचं आपण बघतोय. ठाकरे गटाला कालच त्यांनी जय महाराष्ट्र केला. त्यांनी त्यांच्या उपनेतेपदाचा राजीनामा देऊन आता ते शिंदे गटात प्रवेश करतात. तसं जर आपण बघायला गेलं तर पूर्वीपासनं म्हणजे पूर्वापार शिवसेनेच्या निर्मितीपासनं कोकणामध्ये जर एक हाती कोणाची सत्ता राहिली तर ती शिवसेनेची राहिलेली आहे. कोकण म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे कोकण या समीकरणाला
खरं तर दोन गट वेगवेगळे झाल्यामुळं म्हणजे ठाकरे गट आणि शिंदे गट वेगळे झाल्यामुळे खरं तर हे समीकरण जे होतं ते दुभंगलं आणि त्यानंतर आता आपण बघतोय की गेल्या निवडणुकीत मात्र यात आता कोणाचा कस लागतो, कोणत्या गटाचे आमदार जास्तीत जास्त निवडून येतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना आपण जर पाहिलं तर ठाकरे गटाचे आणि अर्थात आपण असं म्हणूयात की महायुतीचे सगळ्यात जास्त आमदार तिथे निवडून आले। यामध्ये एकमेव जागा जी टिकली ठाकरे गटाची ती म्हणजे भास्कर जाधव यांची जागा, ते निवडून आले। मात्र राजन साळवींचा पराभव जो होता तो किरण सामंत यांनी केला, वैभव नाईक यांचा देखील पराभव झाल्याचं आपण पाहिलं आणि त्यामुळे कोकणातील ठाकरे गटाचे हे दोन महत्त्वाचे बुरुज ढासळल्यानंतर आता एकमेव आमदार जो आहे तो ठाकरे गटाचा कोकणामध्ये दिसून येतोय ते म्हणजे भास्कर जाधव। अशा सगळ्या परिस्थितीत आपण जर एकूणच यातला घटनाक्रम लक्षात घेतला, निवडणुका पार पडल्या, राजन साळवींचा पराभव झाला, राजन साळवी या सगळ्या पराभवानंतर प्रचंड अस्वस्थ होते। याच्यानंतर पुन्हा त्यांच्या पाठीमागे गेल्या कालावधीत जर पाहिलं तर तपास यंत्रणा ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांची सतत चौकशी केली जात होती, त्यातनं देखील ते अस्वस्थ असल्याचं कळत होतं। त्यांच्या डोक्यावरती तपास यंत्रणांची टांगती तलवार होती। या सगळ्या ह्याच्यातनं कोकणातील ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते मात्र परस्पर श्रेष्ठींपर्यंत कुठल्याही पद्धतीचा निरोप न पाठवता स्थानिक नेत्यांच्या संदर्भातले निर्णय घेत आहेत अशी एक चर्चा जी होती ती ठाकरे गटामध्ये सुरू असताना राजन साळवी या सगळ्या घडामोडींमुळे त्यांच्या गटामध्ये नाराज असल्याचं कळत होतं। त्यांच्या नाराजीच्या विषयाला घेऊन आपण भास्कर जाधव यांच्याशी देखील काल फोनवरनं चर्चा केली होती। न्यूज 18 लोकमतला प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं होतं की मी त्यांच्या राजन साळवींना अजूनही सांगेल की त्यांनी खरं तर शिंदे गटात जाऊ नये किंवा त्या मार्गाच्या दिशेने जाऊ नये। मी त्यांच्याशी याबद्दल चर्चा केली, त्यांची नाराजी होती या विषयाला घेऊन उद्धव ठाकरेंशी देखील मी चर्चा केल्याचं मी त्यांना सांगितलं, त्यांची भेट देखील घालून दिली होती। पण या सगळ्या ह्याच्यातनंही त्यांचं समाधान कुठेही झालं नसल्या कारणाने त्यांनी आता तिकडे जाण्याचा निर्णय जो घेतलेला आहे तो अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया ही भास्कर जाधव यांनी काल देऊ केलेली होती।